आपण पाहत आहात GD न्यूज. बातमी म्हणजे थेट वास्तव. वर्धा जिल्ह्यात 10 ठाणेदार व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. जिल्हा आस्थापना मंडळाचे आदेश, प्रशासकीय कारणांचा आधार. वर्धा जिल्ह्यात पोलीस प्रशासनात महत्त्वाचे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून एकूण 10 ठाणेदार व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या बदल्यांना जिल्हा आस्थापना मंडळाची मंजुरी मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची नागपूर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या टप्प्यात ही फाईल मंजूर करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश काढण्यात आले आहेत. बदलीचे तपशील नाव व पदासह कुठून कुठे. सदाशिव ढाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सेवाग्राम पोलीस ठाणे वर्धा नियंत्रण कक्ष सायबर ठाणे देण्यात आले आहे. आशिष ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा वर्धा स्थानिक गुन्हे शाखा देण्यात आले आहे. निशांत फुलेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा NDPS पथक देण्यात आले आहे. देवेंद्र ठाकूर, आर्थिक गुन्हे शाखा सेलू पोलीस ठाणे देण्यात आले आहे. मनोज घुणे, सेलू पोलीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यात आली आहे. अनिल मेश्राम, वर्धा नियंत्रण कक्ष वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे शाखा देण्यात आली आहे. यशवंत कदम, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा दहेगाव पोलीस ठाणे देण्यात आले आहे. नागेश कुमार चारकर, कारंजा पोलीस ठाणे सेवाग्राम पोलीस ठाणे देण्यात आले आहे. महेश भोरदेकर, वर्धा नियंत्रण कक्षातील जिल्हा विशेष शाखा देण्यात आले आहे. प्रल्हाद मदन, दहेगाव पोलीस ठाणे कारंजा पोलीस ठाणे देण्यात आले आहे. प्रशासनाची भूमिका. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस कामकाज अधिक प्रभावी होईल, तपास प्रक्रियेला गती मिळेल तसेच कायदा सुव्यवस्थेवर अधिक नियंत्रण राहील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपण पाहत आहात GD न्यूज. बातमी म्हणजे थेट वास्तव.